नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आम्ही घेऊन येत आहोत 2 अंकी जबरदस्त कॉमेडी नाटक वऱ्हाड आलं स्वर्गातून। शुभारंभाचा प्रयोग 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी। गणपती नवरात्रासाठी हे नाटक हवे असल्यास पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा। धन्यवाद। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी। चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। अहो ऐकलं का? हा इकडे या जरा। अगं बायको जरा झाडून घेतोय। तो झाडू राहू दे तिकडच, इकडे या। हा बर बर बर। आणि बायको या भांडे का? ती भांडी नंतर घासा तुम्ही, इकडे या पहिली। आज का जीव पाहिलं का? बर 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 ठेवतो ठेवतो। आलो आलो आलो। बाई बाबा पाय जपा की पायाला लागलं ना माझ्या। अरे बाप काय लागलं गड्या? लागलं ना? कशाला आपटायचं मग? हा नीट येऊन बसायचं, जरा माणसांवानी जरा नीट बसायचं। लहान बाळबीळ समजतं स्वतःला उधळायला आणि खिदळायला। काय म्हण बायको, तुझा पाय म्हणजे अशी गादीवानी लागलं मला काल। झोपता का? या झोपताय खुशाल? आता तू म्हणले ना झोपा म्हणून। जरा आखलीचा भाग नाही आपण काय वागतोय आणि काय नाही वागत ते। आता काय झालं बायको एवढं तान करायला? तान करायला आणि ते काय लावलंय त्या डोक्याला? हसताय काय? आता तुला तर माहिती ना बायको। काय नाही काढा ते। नको ना। काय नको ना? काढा, इथं कोण नाही बघायला, कोण नाही बघणार, काढा। कसं दिसतंय कसं दिसतंय? जरा सुद्धा अक्कल नाही। अगं बायको, टकलू हैवान गँग चांडाळ चौकडीत शामिल। माझ्या थोबाडावरती अक्कल आहे का? आता चालू टकलू गँग तर काय करू? अहो पण तुम्हाला डोक्याचा भाग बिग आहे का नाही? देव जेव्हा अक्कल वाटत होता कुठे गेलते हो तुम्ही? अगं बायको, देव अक्कल वाटत होता तो मी टक्कल करीत होतो ना। हो म्हणूनच डोक्यात आहे ना, तुम्हाला डोक्याचा भाग नाहीये, कळलं का? पहिली पण अक्कल नव्हती, आता तर नाहीच नाहीये। लोक काय सांगतात आपल्याला, काय नाही सांगत बाबा, ते चांगलं आहे का नाही का काय, काही तुम्हाला घेणं देणं नसतं। जरा चौकशी करायची कुठल्या गोष्टीची। काय मागच्या महिन्यामध्ये त्या अंडी का काय तुम्हाला खायला लावली एकानी? हा कशासाठी खाल्ली होती ती अंडी तुम्ही? अगं बायको, मला ते माणूस काय म्हणला, काय तुमच्या शरीरात आहे ना ते हिरव्या निळ्या पांढऱ्या कोणच्या पिशव्या राहत्या त्या कमी झाल्यात। पेशा म्हणतात, पेशा आणि हिरव्या पांढऱ्या निळ्या नसत्यात। मग कशा राहत्या? मग त्याच्यासाठी अंडे खायला लावले तर म्हणून मी खात होतो बायको। त्याने सांगितलं तर महिनाभर अंडेच खात बसायचं। मग ते कवर झालं ना मग जरा झालं काय? तर तेल आणलंय आणि काय तर डोक्याचा अवतार करून ठेवलाय। अगं बायको तुझी शपथ ग, हे बघ माझ्या अशा डोक्यात मस्त वा झाल्या होत्या। तुला किती वेळा म्हणलं काढ, तू काढती का? तुमची काय इच्छा आहे का तुमच्या डोक्यातून अशा वाढवू आणि अशी मारत बसू का? अगं तालुक्यात काम आहेत का मला? बायको तालुक्यात काम होतं, मग मी तिकडे जात होतो तर रस्त्यात मला तो जडीबुटीवाला दिसला आणि त्याचं असलं भारी दुकान होतं बायको। तो कसा करायचा माहिती का? जडीबुटीवाला चुक्या का नाही साला असं लावलेलं होतं तिथं। मग काय केलं तुम्ही? तो मला म्हणला, अहो हे औषध लावलं ना डोक्याला, वा काय तुमचा आतला बी किडा मरून जाईल। नाही नाही, तुमच्या आतमध्ये लय किडे आहेत, आतलं तर नाही मेले पण डोक्यात काय करून ठेवलंय? आता काय करू बायको, ते लावलं सकाळी झालं टकलं झालंय। रात्री मीच मालिश करून दिली ना तुम्हाला डोक्याची, म्हणलं बाई काहीतरी पहिल्यांदा तेल बिल घेऊन आलाय तर लावावा, जरा नवऱ्याची सेवा करावी म्हणून ते मालिश लावून दिलं। तर काय केलंय हे केसांचं? हाय ना, ते सकाळी उठून बघितलं सगळी केस गेलेली। पण बायको बरं झालं राव, मी तुला रात्री म्हणलो होतो तू बी लाव म्हणून। टकली करताय बाई, जे नाही तर शांतपणा करायचा। बरं जाऊ दे, कशाला एवढं चिडचिड करते, देवीचे सोडून एक काम करा,
त्या अश्विनी टेलर कडे जा. अश्विनी टेलर काय माल आहे हा? हा? नाही म्हणजे काय शिवती ती हे आपले काय राहतं ते जम्पर लय भारी शिवती. ही नुसतं करायचं. पण होय बायको हा ते फक्त जम्पर शिवती का ग? हा मग नाही मला चड्ड्या शिवायच्या होत्या. ती चड्ड्या बिड्ड्यात असला काही शिवत नाही कळलं का? काहीच्या काही करताय. त्या नाडीवाला चड्डा म्हणलं बायको. ती लेडीज टेलर आहे जेंट्स टेलर नाहीये. तिच्याकडे जा मी तिच्याकडे ब्लाऊज टाकलेत माझे ते तेवढे घेऊन या आणि ती साडी पण घेऊन या फॉल पिको करायला टाकली. बरं बरं ब्लाऊज तिचा आणायचा का तुझा? आता तिचा ब्लाऊज घेऊन तुम्ही काय करणार आहे? काय करणार तुम्ही? ती मागच्या वेळेस मला म्हणली ती माझ्या ब्लाऊजच्या मापाची शिव का तुमच्या बायकोला बे म्हणून म्हणलं होतं. डोक्याची भाजी भांडे करू नका जा लवकर. बरं, जा. ब्लाऊज घेऊन या. काहीच काही करताय बाई. हा खरंच माझेच ब्लाऊज आणल ना का त्या टेलरचे बिलरचे ब्लाऊज नाही घेऊन यायचं तर झालं. काय करल देव जाणे. हा इथं गावात अजून कोणाला तोंड द्यावं लागते काय माहिती राव. सदाशिवराव काय भाव चढला काय म्हातारे तू? आता काय झालं? माणसं बऱ्याच दगड कुठे अरे काय झालं झालं काय? अरे दगड ठेव दगड ठेव. झालं काय? भाव चढला का करतो रे असं? अरे तू आभाशी बोलतोय. अरे बाबा माझ्या आई बापाने एवढं चांगलं नाव ठेवलंय माझं आणि तू पर माझ्या वाटाची पार नावाची पार वाट लावते. आईला सगळं तुझ्या आई बापाने चांगलं नाव ठेवलंय. अरे मी चांगलंच बोललो सदाशिवराव. हे चांगलं नाव आहे. मग तुझ्या आई बापाने काय नाव ठेवलं? सध्या सध्या. हा आणि मी काय म्हणलं? सदाशिवराव. सदाशिवराव हे वाईट आहे. हागल्यावानी नाव घेतो तू फार एकदम हे वाईट नाव. वाईट नाव आहे ते फार. त्यांना हे तोंडच नाही त्याच्या आईला सगळं बेकार आहे. चांगलं बोलायला गेलं ना की त्याच्या आईला सगळं. हा का? हा मला वाटलं तुमचा हात दुखला असं नाही का मारून मारून. आईला सगळं. अरे मी चांगलं सदाशिवराव बोललोय तर तुझ्या आई बापाचं नाव नाही सध्या म्हणू ना. बरं ते जाऊ द्या काम काय ते बोल. बोल. अरे तू आबाशी बोलतोय. चेष्टा केली वय. बरं 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 हात लावू नको. सॉरी करतोय आबाशी. अरे गावामध्ये पंचकृषीत मध्ये माझ्याशी बोलायला लोक भेटतात. तुम्हाला मारायची हिंमत. अरे काय बोलायची हिंमत? मग आबा तुम्ही मला नावाला डाव चोलवर मी काय करणार? जाऊ दे तुला माफ केलं. बघू द्या चेक करू द्या. आहे ना आहे. हार्ट अटॅक नाही येत नाही. नाही तुम्ही असे मरणारच आहे. म्हणजे तुम्ही असे चांगले जगणारच आहेत ना. मुस्काळ आहे मुस्काळ. मला एक सांग सध्या हे डोक्याला काय मुंडस बांधलंय रे? हा डोक्याचं. अरे काय मुंडस बांधलंय? आता तुम्ही टोपी घालताय का? फॅशन नवीन. अरे टोपी हे माझं परिधान केलेलं वस्त्र आहे. हा डोक्यात टोपी असलं की मी रुबाबदार दिसतो. तू तेच रुबाबदार दिसत काढते. काढू का? हा काढ दे. अरे हे काय रे तुझा स्पॉटना झाला. स्पॉटना? अरे ज्यांनी टक्कल केलेला एखादा माणूस असला त्याला स्पॉटना म्हणतात. स्पॉटना. ते मला सांग रे हे का टक्कल का गेले? आता आबा तुम्हीच ओळखा की माणूस टक्कल कावा करत. बाप मी जाऊ. अरे बाबा बाप बिप नको ना मारू. आई मी जाऊ. आईला ते मराई बिरायचं तुम्ही लांब ठेवा ना आबा. दुसरं काय कारण आहे? न मरता माणूस टक्कल कावा करत? न मरता माणूस टक्कल. हा तिरुपती बालाजीला वगैरे कुठे गेलं की मग करतात. कसं एकदम परफेक्ट वाटलं. अरे माणूस कसं आहे ती. अहो आबा तू मला सांगतो बालाजीला आहे ना मी नाही माझ्या पाहुण्यांसकट गेला होतो. आमचे साडू नाडू लाडू सगळे आम्ही सोबत गेलो. तू बालाजी एवढी लोक घेऊन गेलता? मला सांग सध्या जाताना मंजुळा नाही ना? नाही आबा तिचं टकलं झालं कसं दिसलं? टकली मंजुळा मला माहिती आहे. त्याच्या आईला तू पुढचं बोलू त्याला बाहेर कमत ठेवत नाही. तुम्हाला सांगतो तिकडे गेलो आणि ना तुम्हाला सांगतो अशी ती व्हीआयपी पास असते का? व्हीआयपी पास ते विकत घेतले. तू? डायरेक्ट दर्शनाला गेलो. गरण केलं एक पंडिताला घेऊन. आमच्या आम्हाला उदंड आयुष्य लागू दे असं म्हणलं तू? आमच्या आम्हाला 10-12 आयटमा भेटू दे. मग आता आबा एवढं मी समज केले. दे 1001 रुपये. मी द्यायचं तुला 1001 रुपये? तू एवढं देवाशी बोललाय. 1001 रुपये. तसं आबा आता मला सांगा जायचं गाडी खर्च करायचा 5-10 हजार तर तुमचे गेलेच असते. मग 1001 रुपयाने काय बरं? हात कर पहिल्यांदा. हात कर. पैसे देतो का ठेवू? चल 5 10,000 1,500 2,000
2,500 3,000 3,500 4 4.5 5 5.5 नाही 6,000 हे घे तुला. एवढे मोजून 500? एवढेच 500. मला फोन आलाय महत्वाचा. एक काम कर, तू निघायचं बघ. महत्वाचा फोन आलाय. तिथं त्या लाईनीवाल्यालाच 200 रुपये दिले. अरे तेवढे भागून घे. एवढं चांगलं काम केलं तू माझं. त्याच्या आईला सगळा बालाजीला गेला माझ्यासाठी एवढं बोलला. वा 500 गेलं तर गेलं, तर तू 17,000 रुपये गेला असतं मी. हा आलो 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 आलो. फड सांभाळ तुर्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. कोला हा बोलो कोण आहे? तात्या ये 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 ये. लबाड कोला. ये इकडे ये. काय लबाडपणा काय केला त्याच्या आईला का लबाडपणा करतोय? अरे किती मारतो येणे त्याच्या आईला. तिचं माझं ऑपरेशन झालंय. काय तिच्या आला वातावरण झालंय. वातावरण झालंय. पावसाचं वातावरण झालंय. पाऊस सारखा चालू आहे. माग ये पण आबा त्याच्या तुला असं गाण्याशिवाय दुसरं काय सुचत नाही का रे? अरे आता काम करतो का नाही माणूस, शेतकरी माणूस आपण. काही गुणगुणच गेलं की बरं वाटतंय. आता माझ्या काही लावण्या पाठ ना. नाही म्हणतो गुणगुणतोय चांगलं आहे, पण जरा चांगली गाणी गात जावा. रंडीबाज गाणी तुझी असतात. देवाची गाणी देवाची गाणी उसाला लागेल कोला. आता आता ते मागच्या वेळेस काय म्हणलं होतं एकदा माहिती का तू? काय शुभ मंगल झाल्यावर मंगलानं बांधो खंडाळ्या घाटाचा बंगला. मध्ये तर काय म्हणलं गालावरची दारी तू मिशी बिशी. अरे असे चाठा गाणे म्हणून त्याच्या आला वय घातलं. आता काय म्हणतोय? तुझ्या उसाला लागेल कोला ग, तुझ्या उसाला लागेल कोला. अरे कोल्याला कोल्यासारखेच गाणे सुचणार. काय बोललो बरं तिकडे उसाला आहे ना बांधायचं होतं. हा ते बाकीच जाऊ दे बरं. ते एक काम होतं तुझ्यापाशी माझ्याकडं. अरे काय सांगायच्या अख्ख्या गावात हिंडतोय बाबा, आपण अजून काय व्हायना. काय काय झालं? ते सदाशिव दिसला का? सध्या हा तू सध्या आपला. अरे आत्ताच मला भेटला होता मध्यंतरीच्या काळामध्ये. मध्यंतरीचं नाही म्हणत मी काय पाण्या. मग आज दिसला का? हा आता दिसला होता, भेटला मला तो. आता पाऊस पडल्यामुळे ना जरा गबाळ वाढलंय गावात. अरे म्हणजे ऊसातलं रे. ऊसातलं वाढलंय. ऊसातलं गबाळ वाढलंय, काँग्रेस वाढलाय मरणाचं. आणि तुला सांगतो गडीच मिळाना. आता आपल्या गावात कसं आहे सांगेल ते काम ऐकणारा माणूस म्हणजे आपला सदाशिव. आता मग त्याच्यामुळे कसं आहे म्हणलं ते खतबीट टाकायचे, पण आता मला सांगते गबाळ काढलं खत टाकता येणार नाही. म्हणून मी कसं म्हणलं की ते सदाशिवला बघतोय ते गावात बिवात उपटून घेतो. आणि आता म्हणलं ते भेटणार नाही कुठे भेटेल. आता ते मला भेटलो एवढेच ना. इकडे बघ तिकडे बघ तिकडे आला. आता पांडवाला म्हणलं असतं बरं का, पण ते पांडवाला त्याच्या घरचं गावाळ काढता काढता अक्कल गेली त्याची. पांडवा काय काम करणार नाही. आणि ते बंट्या आहे संत्या आहे ते बाकीचे पोर आहेत बरं का, पण त्यांचं काय खरं नाहीये. ते बी काय करणार नाही. तर मग म्हणलं का मग तू काढतो. अरे म्हणलं तुला वेळ असेल तर तुझ्याकडचे 2-4 गडी आहेत ना, ते माझ्याकडे पाठवून दे म्हणलं. असं बोललं मग तू काढतो. तेवढंच विनोदीपणा गेला नाही. हा मग ते सदाला तेवढं मग सांगायचं होतं. कुठे कुठे गेला म्हणला? आता कुठे देवळाकडे गेला असं त्याच्या ते काही माणूस ते बरोबर आपला धंदा त्याला. हा ना इकडे देवळाकडे गेला ना. देवळाकडे गेला. बरं बरं मी काय करतो आता त्याला जातो तेवढं गबाळ काढून घेतो. बरोबर घे. आता कुठंतरी ह्या साईडलाच ना. हा या साईडला जा दे. तुझ्या उसाला लागल कोला. नाही माझ्या उसाला कोला नाही का नाही ते. जा जा उसाला एवढा मोठा टोनगा झाला गाणं काय तो उसाला. सदाशिव बघितला पाहिजे ना, तो उसातला गबाळ राहून जायचं. अरे सदा काय केलंय? अहो पांडवा टाकलं बालाजीला गेलो होतो. तू बालाजीला? होय. अहो तुम्हाला सांगतो पांडवा बालाजीला गेल्यावर तिथं दर्शन घेऊन आलं ना, त्या माणसाचं पाय पाडावं लागतात असे पाय. आणि मग त्या माणसाने ना तुम्ही फक्त मनात इच्छा घ्या आणि मी असं दर्शन दिलं ना तरी तुमची इच्छा पूर्ण होती. अरे लोक पंढरपूरला गेल्यावर पाया पडतात माणूस घरी आल्यावर. अहो बालाजीला गेल्यावर बी होतं लय पैसे येतात. पाया पडा तुम्ही माझ्या पहिल्या. तुझ्या पडा बरं चल द्या 101 रुपये. म्हणजे मी पैसे द्यायचो. मग मी तुम्हाला असा आशीर्वाद देणार ना पांडवा. उलट बघा आहे का खिशात? काढा मला माहिती बघा. आईला पांडवा काढा राव. आईला पांडवा राव हे काय चेक बी का? चिट्टे पैसे माझ्याकडे बाबा. आईला पांडवाने का 10 रुपये तरी दिलेत कधी?
मी तात्या आले वाटतं कोण लागलं म्हणजे खाली पडल्यावर लागला पाय. असं म्हणा आयला पांडवा तुमचा राव लय कोंबडीवाणी जीव आहे बार का ते खरंय. तात्या आईला आमचं काळीच नारड्यातून बाहेर आलं ना सदा अरे काय रे हे काय झालं तात्या म्हातारा कवा मेलं म्हातारा नाही मेला मग तात्या मी याला गेलो होतो बालाजीला बालाजीला गेलता वय अरे वा 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 मला वाटलं म्हातारच गेलं का काय अहो, काय म्हणजे तुला म्हातारला? का मस्त झालं आहा भारी वाटतंय. हात फिरवा हे हे सनद जे सूर्यात झाला तो कोण असतो ते म्हणतात ना टकलू हैवान गँग चांडाळ चौकडीत दाखल टायटल झाले बस पण काय म्हणा बरं का भारी वाटतं बरं का भारी गेले इमानतळ हा काय 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 कुठे गेलता म्हणला बालाजीला गेलतो तात्या बालाजीला आल्या सासवडच्या तिथल्या नाही ओरिजिनल डायरेक्ट ओरिजिनल अयो मग तुम्हाला सांगतो हा. जुने म्हातारे कोतारे म्हणून गेले होते बघा काय एखाद्या देवाच्या दर्शनाला माणूस गेला आणि तो घरी आला का त्याच्या पाया पडायच्या मग तो जो आशीर्वाद दिन ना खरा होतो अरे सध्या अरे बाबा पांडवा ह्याला काय अकलीचा भाग आहो ते पंढरपूरला जर माणूस गेलं ना तर ते आलं कसं असतं सगळ्यांनाच काय पायवारीला जाता येत नाही मग जे माणूस पायवारीला गेलेलं आहे मग ते आल्याच्या नंतर त्याने 15 दिवस पायवारी केल्यामुळं लोक त्याचं दर्शन घेतात आणि मग ते मला पुण्य लागतं म्हणतात का त्याच्या आयला तू तिकडं रेल्वेने फेरवेने गाडीने जाशील बालाजीला आणि तू दर्शन घ्यायचं आम्ही काय पाण्या तसं बी असतंय का आणि मग त्याचं टक्कल केला तू अरे ह्या टकला बरोबर तू अक्कल पण ठेवून आला काय काय बन्या पण काम काय होतं तात्या काम काय नाही मूर्ख कुठला नॉनसेन्स हे काय? बेअक्कल बावळट नाकात गेली इष्टी कुठे मग तुला अक्कल आहे का काय अरे मी तुला कुठं कुठं शोधलं नाही कुठं तुला सांगतो नदीला गेलो नदीला काय? वड्याला अयो. तिथं असतो ना तू खायला आणि मग नदीच्या कडेचे काकडे कोण खातं हा काकडे खातो काकडे खातो कलीकडे कोणी खातं मीच खातो, मीच अरे तुझी बायको तुला जेवाय देत नाही आम्हाला माहितीये म्हणून तू नदीला जातो वड्याला जातो कलिंगड काकड्या खायला बरोबर का नाही पांडवा ह्याचं त्याचं चोरून खातो राहणार मग मी सगळीकडे पाहिलं मला काय कुठे दिसला नाही ह्याला विचारलं सदा कुठे मला माहित नाही त्याला विचारलं सदा कुठं आब्याला विचारलं सदा कुठे का मग एकदाच कळलं की सध्या म्हणला तिकडे कुठेतरी ह्या साईडला गेलाय आणि हिकून मी बघून आलो तो काय अगं त्याच्या आयला हे तट्टावळ करत बसलो पांड्यापाशी ह्याला काय काम आहे हा झाला नुसतं पोपट एवढं काय मला शोधलं काम म्हणजे काय झालंय आता पाऊस पडलाय पाऊस पडल्यामुळं गव्हाळ वाढलंय अरे ऊसातला ऊसातलं गबाळ वाढलंय चिमुकाटा वाढलाय काँग्रेस वाढलाय मरणाचा त्यात गुस्ता आहे ना ऊसा अक्षरच्या खुरपा आहे ना मग म्हणलं काय हे उपाटलं पाहिजे का नाही पांडवा अरे अख्ख्या गावात उपटायची कामं कोण करतो अरे काँग्रेस तेवढं आपलं तेवढं काँग्रेस उपट तुझं काय ते पैसे पण देतो मी तुला चालतं का नाही तुम्ही या की माझं जरा काम आहे काय काम आहे पांडवा सोबत जरा काम आहे खरं सांग काय काम आहे अहो काय नाही तुम्ही या ना बरं एक काम कर तू जेवण बिवण करून तिथे ये लवकर मी वाट बघतोय तिच्या खाली पडलो बसतोय लवकर ये बरं का बरोबर जेवण करून येतो. दुसरं कोणाला सांगत नाही मी आता आईची शपथ लगेच जेवण करून जाऊ का येतो. पांडवा आहे तर आज लागतं तुम्ही पण लवकर ये रे बाबा जोडीदार हे बसली बाई थोडा वेळ. मग कस काय सपना बरीच का बरी आहे मी इथं काय आणले तुम्ही अरे कसं आहे प्रत्येकाच्या वेळेस सारखं तिकडे शेतात भेट इकडं भेट तिकडं भेट कसं आहे आता म्हणलं जरा थोडस वेगळ्या ठिकाणी भेटावं रेल्वेची पटरी आहे पलीकडे आपली इकडे शक्यतो कुणी येत नाही आता कसं त्यामुळे म्हणलं थोडस इकडे निवांत जरा बोलता येईल बसता येईल म्हणजे चला काय होते शेतामध्ये गेलं ना तिकडे शेतात काम करताना कुणी ना कुणी येते कुणी मकाने आले येते कुणी खुरपा येते कुणी कशाला येते आणि नेमकं कुठतरी एखाद्या झाडाखाली आपण दोघं दिसलं की ज्ञान देण्याची गावात चर्चा होती बोबाटा होतो गावात चर्चा आहेच आपली हा पण ते मग लोकांना आणखीन आयतो कुलीत कशाला द्यायचे बोबाटासाठी मग म्हणलं चला थोडस कसं आहे एका साईडला आपलं बसावा गप्पा टप्पा जरा असं झाल्याच्या नंतर कसं आहे तुला भेटलं ना जरा बरं वाटतं दिवस तुला भेटल्याशिवाय दिवस जात नाही एकदा तुला भेटलं ना की मग दिवस कसा छान जातो मस्त पैकी असं गोष्ट बाकी कॉलेज काय म्हणताय चालू आहे की चालू आहे ना हो मस्त हा पण हे कपडे काय प्रत्येक वेळेस तू वेगवेगळेच असतात छान हा मग आपण शॉपिंग नाही का करत प्रत्येक वेळेस तर काय शॉपिंग वरच नाही मारत पैसे चालले बाकी ह्याच अगं हे ते मध्ये ते काय ते तुमचं बोकड चोरीला गेलं तर समजलं ते अहो हा ना ते बोकड त्या सदानी चोरलं होतं कोणी सदानी सदाशिवने हा अरे बापरे हा मग काय केलं त्याने ते तिकडं कुठंतरी हॉटेलला नेऊन विकलेलं होतं हा म्हणजे बोकड चोरून हाटीला नेऊन विकलं वय विकलं पण त्यांनी अरे सध्या काय कर अरे पण दुसरं काय होतं माहितीये का ते आता आहे ना ते मटणाचे निघाल्यात हॉटेल आणि ते काय होते त्याच्यामुळं 250 रुपयात अनलिमिटेड 300 रुपयात अनलिमिटेड त्याच्यामुळं बोकडांचा भाव प्रचंड वाढलाय
आणि मग सदाने आणि मलाच भेटलं होतं की सदा हा का त्याच्या अगोदर मला म्हणला की काय नाही बाया साहेब जरा पैसे लागतात असं तसं मीच त्याला म्हणलं अरे बोकडांचा रेट लय वाढल्यात आता तुम्ही काय करा बोकड पाळा शेळी पालन करा मला म्हणला बघा आता बाया साहेब मी कसा बोकडांचा धंदा करतो पण मला काय माहिती दुसऱ्याचा बोकड चोरून दुसऱ्याला तिसऱ्याला विकणार आहे त्या लय गोष्टी मार खाल्लाय आबानी आबानी लय मारले त्याला सध्याला वय हा. नाही मारला नाही चांगलाच मारायला पाहिजे हे चोराचोरी करणं काय उपयोगाच आहे पण सदा काय सारखा उद्योग असतोय आता ते आले बाबा कसं तरी आता मध्ये बायको नव्हतं तो तुला सांगतो सारखा यायचा सकाळ संध्याकाळ माझ्याकडे यायचा तात्यांकडे यायचा म्हणजे भैया साहेब तेवढी बायको बघा ना भैया साहेब तेवढी बायको किती जाड झाली बघितलं का ती मंजुळाबाई हा मंजुळाबाई जाड झाली आता असं द्या आता काय झाले तिच्या पायाला लागलं ना ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे 2-3 महिने ती जागेवर बसूनच होती नुसते खाऊन नुसते फुगली ढम्मा झालेली आहे बाबा आला पण मला काय म्हणायचे लग्न झाल्याच्या नंतर सदाशिवनी जिजुरीला तिला उचलून कशी नेली असेल 4 पावलं बा अहो तेव्हा ती कमी होती हा तेवढा कमी होती नाही पण सदाने बायकोला आणण्यासाठी प्रयत्न केले बरं का मारण्याचे आता तुम्ही पण केलता की उद्योग रील बिल काढून त्यांना दिला होता मस्त पैकी रील टाकली होती मला असं वाटतं ती रील तिच्याकडे गेलीच असणार आहे ते रील पाहिल्यामुळेच ती आली असन तिला वाटलं असन काय सदाशिवरावने देण्याची आत्महत्या जर केली तर ती यायचं आपल्यावरती आहे का नाही सध्या भेटला होता का ना तुला हो सध्या भेटला नाही पण त्याची एक खबर आली कानावर पण आता परत काय केलं त्यांनी टक्कल केलंय टक्कल हा आणि तो बालाजीला जाऊन आलाय म्हणतोय अच्छा नाही बालाजीला गेलो लोक टक्कल करतात पण कसं आहे बालाजीला जाण्यासाठी लय पैसे लागतात सदाशिव काय गेला असेल काय सांगते ते कसं आहे ते फुकटय ह्याने तरी नेलं की जात ते गोष्टीचं त्याचं काय त्या गोष्टीचं आहे की नाही त्यामुळे काय टेन्शन नाही गोष्टीचं नातेवाईकांसंग गेला म्हणलं तो तसं हो 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 नाही नातेवाईकांसंगच गेला असेल ऐक ना आहे आपण काय करू माहितीये का मी तुला बोललो होतो आज आहे ना आज आपण जरा फ्री आहे तुला इथं यवत जवळ आहे ना बुलेश्वरचं मंदिर आहे फेमस बुलेश्वर शंकराचं अत्यंत प्राचीन आहे भारी आहे तर आपण काय करू माहितीये का आज मस्तपैकी जाऊ आज सोमवार पण आहे बुलेश्वर मंदिर जाऊ तिकडे फिरून पण येऊन देवाचं दर्शन पण घेऊन येऊ चालतंय ना मस्त मोटरसायकल वर जाऊ चालते चल बाई 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 कधी माझं तंगडं नीट व्हायचं काय माहित कोण मदतीला नाही का काय नाही देवा मंजुळाबाई आईला काय करणार हळू 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 अहो तात्या तुमची आणि माझी गती एकच झाली बघा आईला म्हणजे मला जुडीदार झालं म्हणायचं गावात कोणतरी पुढे या पडताल बिडताल काय होतं अख्ख्या गावातून मी एकटा असं चालायचो आईला म्हणलं माझ्यासारखं फिमेल कॅरेक्टर कोण आलंय पाहतो तो मंजुळाबाई अहो काय तात्या इथं तगडं दुखतंय माझं आणि तुम्हाला काय मस्करी सुचती तू कशी चलती ना काय करायचं फक्त गोळगाव हात ठेव बरोबर तात्यात झाला तू हा ना फिमेल तात्या काय बोलताय काय म्हणतो बाकी बरं आहे का बरं आहे बाबा आता काय सांगायचंय काही म्हणा बरं का मंजुळाबाई पण कसं आहे ते लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकली होती कोणती ते नाही का ते एक म्हातारी असतील लेकीकडे जातील खाऊन पिऊन जाडजूड होऊन येते नाही होती आणि बोपऱ्यात बसतील चल रे भापऱ्या टुंडुक टुंडुक मला बोलताय ना तुम्ही नाही तसं तुमचं उलट झालंय तुमचं काय झालंय माहितीये का तुम्ही माहेरला गेला आईकडे खाऊन पिऊन मस्तपैकी टमटुम फुगलाय आणि मस्तपैकी आलाय आईला काय म्हणा तात्या काय सांगू तुम्हाला आता हे ऑपरेशन झाल्यापासून 2-3 महिने बेडवरच आहे चालतायला नाही बसायला नाही काय झोपून आहे अक्षरशः मी मग वजन नाही वाटत काय होणार तेवढं आहे मग आता पाय बरा आहे का आता हाय जरा टेकवायला लागले पाय हळूहळू अहो सदा शिवला रोज आपला दाबाय लावायचा मालिश कर लावायची मलम लावायला लावायचा काय बोलताय तात्या पायाचा असं बोला की मंजुळाबाई ते आबाच मी काय आबा आहे का पण कवा कवा सांगते मग ते होतं काय करायचं सदाला आहे ना सदाला दुसऱ्या पायाची मालिश करायला लावा त्याला सुट्टी देऊ नका बांडगुळाला त्या सुट्टी नाही द्यायची पायाची मालिश करायला लावायची त्याला एक काम सांगितलं तर ते होत नाही 1चे 4 कामं वाढून ठेवते आणि त्याला काय सांगू तेवढं आहे पार नको करून ठेवलंय त्याने तर ते का आता कसं असतंय हो का ते म्हणतात ना माझ्या पदरात पडलंय खुळ तसे गोट्या ते हाय खुळ साधं बोळे घ्यायची जरा समजून आता काय एवढं साधं भोळ कुठं असतंय का काय ना काय उद्योग करत असते नको करून ठेवलंय बरं ते बाकीच जाऊ द्या मरू द्या सदा एकटाच गेलं का तुम्हाला बी नेलतं कुठं बालाजीला मग सदस्य बालाजीला गेलता ना कधी बघा आता तुम्हाला माहितच नाही
वहिनी तो बालाजी येऊन आलाय, अख्ख्या गावात फिरतोय, टक्कल बिक्कल केलाय आणि म्हणला मी बालाजीला गेलतोय आणि प्रत्येकाकडून पैसे घेतोय. तुमची मन्नत मागितली आणि तुमचा नवस मागितलाय, बालाजीला सांगितलंय आणि प्रत्येकाकडून पाया पडून घेतोय आणि पैसे घेतोय ते. अहो तात्या, काय त्यांचं ऐकताय? हे त्यांनी सांगितलं का तुम्हाला? मलाच नाही, अख्ख्या गावाला सांगताय ते. काय ऐकताय त्यांचं? त्या माणसाला एखाद्याने काहीतरी भरवावं, त्याने ऐकावं आणि ते करावं, अशी गत झाली. तसंच करतोय का? मग काय तर. आता काय झालं ते? आता मागच्या महिन्यामध्ये त्याला कोणीतरी सांगितलं बाबा अंडी खात जा, शरीरासाठी लय चांगली आहेत. बाबा एक हप्ता अंडी नुसती खात बसला. नुसतं अंड्यावरच? मग नुसतं अंड्यावरती बरं पिल्लं नाही काढली. काय तात्या काय बोलताय? चेष्टा म्हणजे तसंच करतो ते. लोकांचं ऐकते तसंच आहे. आता मध्ये ते नाही का कोणीतरी सांगितलं बाई चिकन बिकन खायचं नाही, त्याने रोगराई होती, असं होतंय तसं होतंय. बाबांनी पार 1.5 महिना वशटाला तोंड लावलं नाही. मग आईला जाणार तसे आशात बरं का. आमचं एक साडू पण तसंच आहे, त्याला जर एखादं म्हणलं तसं कर ते तसंच करतं. तशीच डोकंच नाही त्याला. ऐकतच नाहीत आणि आमचा नवरा तर त्याहून जास्त टक्कल का झाला त्याला? काय केलं नेमकं? अहो मग तेच सांगते की ते कुठलं तरी कुणी काय माणसांनी सांगितलं का काय केलं काय माहिती, ऑनलाईन कुठलं तेल मागवलं. कशाला तेल आता? अहो डोक्याला तात्या. त्यांची केस का काय गळत पण होती आणि वाफ पण झाले होते डोक्यामध्ये. डोक्यात वा? अगं बाई मला आंघोळ करत नाही काय नाही, डोक्यात वा होतो. तुम्हाला माहिती आहे ना कसं येते, 4 दिवस आंघोळ्या करत नाही. आणि मग डोक्यात वा दिलं, मग तेल मागवलं. मग तेल मागवलं, ते लावलं, रात्री चांगलं मी मालिश बिलिश करून दिलं तेलाला. म्हणलं बाबा आता डोक्याला जरा मालिश बिलिश केली, जरा झोपण नाही का. सकाळी उठून बघते, अयो चमन गोटा लाल टमाटर अशी गत झाली त्याची. टकलाच डायरेक्ट नवरा झाला टकला. क्लीन बोल्ड. अयो आता काय करावं काही कळना. मी म्हणलं डायरेक्ट सनद जे सूर्या. मग काय तर. बरं जाऊ द्या वहिनी, हरकत नाही. आयला मग अख्ख्या गावाला ते खोटं सांगते काय नको. आता मला हे तुमच्याकडनं समजलंय. नाही आज घरी येऊ द्या. तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही त्याला चोपा. पण पहिली गोष्ट त्याने आमच्याकडून खोटं बोलून पैसे घेतले, अख्ख्या गावाला चोळा लावते. काय तर म्हणे बाराजीला गेलतो. बरं झालं म्हणे सांगितलं, त्याकडे बघतोच आता मी. तुम्ही फक्त बघा ते आता सुट्टीच नाही त्याला. खोटं बोलतो काय? अजिबात सुट्टी देऊ नका. चांगलं धुवा त्याला. तुम्ही पण धुवा, पण मी धुतो चांगला. घरी आल्यावर तर सांगतेच मी पण धुतो चांगला. बघा तुम्ही आता त्या पडतल नाही तर. काय चुना लावला साध्याने अख्ख्या गावाला. लोक म्हणत्या पैसा कमवायला अक्कल पाहिजे ना, अक्कल. पण अक्कल नाही, टक्कल कामाला आलं पैसे कमवायला. आहे ना, अख्खा महिनाभर कमवून इतके पैसे नसते झाले तेवढे एका दिवसात कमवले टाकलेली. ये रे पैसा, ये रे पैसा. इकडे इकडे ये इकडे इकडे. मला पकडा चक्कर होती. अरे काय बारक्या पोरा सगळं गाडी गाडी खेळत बसला इथं. ते ऊसातलं का बाळ काढलं? तात्या समज काढून आलो मी. चकाचक केलं ना? हा सगळं चकाचक केलं. केलं कालचं अख्खं गाबळा काढलंय मी. म्हणजे तिकडचं ते सांगितलं. बरं केलं बाबा. आणि ते उपटायला लावलं ते बी उपटून आलो. काँग्रेस काँग्रेसाचं नाव घे. बाकी बरं आहे का? अरे पण काही म्हणत होता बरं का, बालाजीला जाऊन आल्यापासून तू जर हुशार झालाय बरं का. बालाच्या गावात तुझी चर्चा चालू आहे. अरे वा वा. पण लोक म्हणली गावातून एवढी श्रीमंत लोक आहेत, तिथं जाता आलं नाही तिथं, पण सदा बालाजीला गेला. मग तुझी बायको भेटली होती. काय म्हणली? मंजुळा. तिने मला सगळं सांगितलं. तू कधी बालाजीला गेलता, कधी आलता, कशाने गेलता, तुझ्या लोकांना खोटं बोलतो. निर्बास गाय बना हे तर फाट्यावर जायचं म्हणलं तर लोकांना हात करून जात होतो. गेला रे लोकांना चुना लावतो. इथं ज्याला वडापाव खायला माझ्याकडे असतो, चहा प्यायला माझ्याकडे असतो. बालाजीला जायचं का सोपं काम आहे का? बालाजीला जाऊन तुम्हाला 5-10 हजार रुपये जवळ पाहिजेत का पैसे? फाट्यावर जातो इथं हात करून म्हणतो बालाजीला गेलो बरे. तुझ्या बायकोने डोक्यात वा झाल्या म्हणून कुठल्या तरी त्या जडीबुटियावाल्या बाबाकडे गेला आणि तेल घेऊन आला आणि लावून सगळं डोक्याचे केस गेले आणि लोकांना नाव ठेवतात म्हणून लोकांना खोटं सांगतो बरं. बालाजीला गेलो आणि केस कापले. अरे त्याच्या आईला अख्खं गावाला तू येड्यात काढलं. अरे मला सुद्धा येड्यात काढलं तू. आणि ते नुसतं येड्यात नाही काढलं, त्याच्या नाव लोकांकडून पैसे कमावलं. बालाजीला गेलोय मग असं काय पैसे द्या त्याच्या आईला गाय बन्या हे असलं उद्योग तू करतो गोष्ट.
मग तुझी जर बायको मला भेटली नसती तर तुझा हा हरामखोरपणा मला नाही का गावाला कळाला नसता. बायकोने सांगितलं. बायकोने सगळं सांगेल तुझ्या. नाही मजा ती. कशाला जडीबुटीवाल्याकडे गेलता? नाही जडीबुटीवाल्याकडे गेलता? ते रोडच्या पलीकडे होते 200 रुपये मध्ये जडीबुटीवाला झुके नाही साला. अरे त्याला का ती भीक माग खायला माग येते त्याच्याकडे गेला त्याच्याकडून जडीबुटी घेऊन आला तू काय बन्या. बघ परत असं करायचं नाही. हा लोकांना खोटं जर बोलला हा आणि देव धर्माच्या नावाखाली लोकांवर लोबडतो लोकांना. कसं आहे लोकांची श्रद्धा असती त्या श्रद्धेला तडा जाऊन देऊ नको. हा गेला आणि कुशाला म्हणलं देवाच्या नावाखाली पैसे कमवतोय 12 जिल्हे पैसे द्या. परत असं करायचं नाही. जडीबुट्यावाल्याच्या नादी लागायचं नाही. नाहीतर मग कसं आहे माहितीये ना ते जडीबुटीवाला घोड लावते तुला आणि परत काय म्हणते जडीबुटीवाला झोक्या नाही साला. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी